हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती 2016 यामधील बुद्धिमत्तेवरील प्रश्न आणि गणितावरील प्रश्न सोडवलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण मराठी आणि GK चे काही प्रश्न सोडवणार आहोत. तर आता आपण मराठीच्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. त्यातील 26 नंबरचा प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा. आता इथे नी हे प्रत्यय लागलेले आहे, तर नी हे तृतीय या विभक्तीचे प्रत्यय आहे. हे झाले क या प्रश्नाचे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे 27 नंबरचा, तो आपण होऊन माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तो म्हणजेच काय, तर दर्शक सर्वनाम. हे झाले तर सर्वनामाचा प्रकार. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद म्हणजे ज्यामध्ये कर्म नाही. तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ, मी रस्त्यात पडलो. यामध्ये कर्म नाही. कीर्ती मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणजेच काय, तर इथे विकल्प बोधक आलेला आहे, किंवा असा मरावे किंवा कीर्ती रूपे उरावे. विकल्प बोधक ऑप्शन क्रमांक ब. तर 30 नंबरचा प्रश्न आहे, अबब केवढी गर्दी ही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी इथे अधोरेखित केलेलं आहे अबबला, तर हे आहे केवळ प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचे उत्तर नाही, हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गाय गुराख्याकडून बांधली जाते. वरील वाक्य कर्तरी प्रयोगात बदला. आपल्याला या वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये बदलायचे आहे. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म हे प्रथम विभक्तीमध्ये असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ हे झाले या प्रश्नाचे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे, यथाशक्ती वरील शब्दातील समासाचा प्रकार ओळखा. तर यथाशक्ती हे कोणत्या समासाचे प्रकार आहे, तर अव्ययीभाव समास. त्यानंतरचा प्रश्न आहे, तानाजी लढता लढता मेला. वाक्य प्रकार ओळखा. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे वाक्य आहे केवल वाक्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे. यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर ते आहे ऑप्शन क्रमांक ब, इतिश्री करणे. हे सुरुवात करणे चुकीचं लिहिलेलं आहे. इतिश्री करणे म्हणजेच काय, तर शेवट करणे. इथे हे बरोबर दिलेले आहे. ग्वाही देणे म्हणजेच साक्ष देणे. खसखस पिकणे म्हणजेच मोठ्याने हसणे. चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे. हे बरोबर आहे आणि हे एक चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतरचा आहे प्रश्न, उंबराचे फूल म्हणजे काय. तर उंबराचे फूल म्हणजेच काय, तर क्वचित भेटणारी व्यक्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे, शब्द समूहाबद्दल चुकीचा शब्द असलेला पर्याय निवडा. तर यामध्ये चुकीचा शब्दसमूह कुठला आहे, तर मागून जन्मलेला म्हणजेच काय, तर अनुज. आणि अग्रज म्हणजेच काय, तर आधी जन्मलेला. या ठिकाणी दुसरे प्रयोग बरोबर आहेत. गगनात आकाशात गमन करणारा खग हे बरोबर आहे. त्यानंतर 2 नद्यांमधील जागा दुआब हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी चुकीचा शब्द ओळखायचा सांगितलेला आहे, तर ते आहे मागून जन्मलेला अग्रज. ही चुकीची जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नवरा या शब्दाचा समानार्थी, तर कांत. नवरा म्हणजेच काय, तर कांत. नवरा म्हणजेच काय, तर भ्रता, भ्रतार. परंतु भ्राता म्हणजेच काय, तर भ्राता म्हणजे भाऊ असे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीचा अर्थ दर्शवणारी जोडी ओळखा. तर ती जोडी कुठली आहे, तर वस्त्र म्हणजे वसन हे सुद्धा बरोबर आहे. पृथ्वी म्हणजे क्षमा हे सुद्धा बरोबर आहे. डोळा म्हणजेच लोचन हे सुद्धा बरोबर आहे. परंतु फुल उद्यान हे चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अनिल. अनिल म्हणजेच काय, तर अनिल म्हणजेच वारा. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. इथे आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची सांगितलेली आहे. तर अयोग्य जोडी आहे काळजीचं विरुद्धार्थी विवंचना. ही अयोग्य जोडी आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे 41 नंबरचा, बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हा अर्थ असणारी म्हण ओळखा. म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणतो, गरजेल तो पडेल काय, हे त्या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतरचा 42 नंबरचा प्रश्न आहे, डोळ्यात केर आणि कानात फुंकर सारखा अर्थ दर्शवणारी म्हण. म्हणजेच काय, तर काखेत कळसा निगावाला वळसा असा त्या म्हणीचा अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 43 नंबरचा, मरणात खरोखर जग जगते या वाक्यातील अलंकार ओळखा. तर तो अलंकार आहे विरोधाभास अलंकार. आपण समोर बघणारच आहे मराठी व्याकरणामध्ये अलंकार, समास, वाक्याचे प्रकार, त्यानंतर प्रयोग, हे सर्व आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर नंतर 44 नंबरचा प्रश्न आहे, खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर तो आलेला आहे कानडी या भाषेतून. 45 नंबरचा प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना काय म्हणतात. तर यांना सहोदर असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे 46, लोकमान्य टिळकांनी, आता काही जीकेचे प्रश्न सुरुवात झाली आहे. लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली. तर त्यांनी मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशाच प्रकारे मागच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप गरजेचे आहे, कारण की प्रश्न नेहमी तेच विचारले जातात. आता तुम्ही बघू शकता कुठल्याही पेपरमध्ये हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्यानंतरचा प्रश्न आहे हा सुद्धा, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला. हा प्रश्न कधी बदलणार आहे का नाही. तर यामध्ये उत्तर तेच येणार, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येच पुणे करार झालेला आहे. त्यामुळे जे प्रश्न नेहमी येतात ते आपले पाठ असणे गरजेचेच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर ते भरले होते फैजपूर, जळगाव या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे 49, स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले. तर केव्हा अंमलात आलेले आहे ते, तर 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे. तर ही आहे विद्युत वितरण या योजनेशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केले आहे. तर ते कोणते फुलपाखरू आहे, ब्लू मॉर्मॉन. नंतरचा प्रश्न आहे, राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात. तर त्यांना पोलीस महासंचालक असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रस्तावित जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ते आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. नंतरचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यकाला ओळखतात. ते आहे वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हणतात. तर कुसुमाग्रज असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे. तर ती आहे RAW. नंतरचा प्रश्न आहे, सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहे. तर हा पेपर आहे जळगाव जिल्हा पोलीस भरती 2016. तर तेव्हा हा प्रश्न विचारलेला आहे की 2016 मध्ये लोकसभेचे सभापती कोण होते. आता होते. त्यानंतर ते आहे प्रश्न सुमित्रा महाजन. तर या प्रश्नावरून आपण ओळखून घ्यायला पाहिजे की आपल्याला आता सध्याचे सुद्धा लोकसभेचे सभापती कोण आहे हे प्रश्न विचारू शकतात. त्या दृष्टीने आपण अभ्यासाची तयारी करायला हवी. आपण या SD पब्लिकेशन या चॅनलवरती अशाच नवनवीन प्रश्नपत्रिकांचा तुमच्याकडून सराव करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यासाठी तुम्ही SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या इतर मित्रमैत्रिणी त्याचा नक्कीच फायदा होईल. नंतरचा प्रश्न आहे, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे. तर इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे? तर ते आहे संतूर वाद्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती आहे गोदावरी या नदीची उपनदी. हे गणिताचे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे जीकेचा. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतात. पुढीलपैकी सूर्यकुलातील सर्वात लहान परंतु सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर तो आहे बुध ग्रह. विद्यार्थी मित्रांनो, मी स्पेशल सूर्यमालेतील ग्रह यावरील एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती एक तुम्हाला छानशी ट्रिक सांगितली आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ती ट्रिक्स कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? आता तुम्ही या ठिकाणी बघा, हा पेपर आहे जळगाव जिल्ह्याचा, म्हणून या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न जळगाव जिल्ह्यावरती विचारलेले आहे. आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तिथले सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर इथे प्रश्न दिलेला आहे जळगाव जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर तो आहे राष्ट्रीय महामार्ग 211. त्यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वत हा रिकामजागा प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर तो आहे अवशिष्ट अशा प्रकारचा सह्याद्री पर्वत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ओरिसा राज्यातील रिकामी जागा हे सरोवर वस्तुतः एक मोठे कलयच आहे. तर ते कोणते सरोवर आहे? ओरिसाला चिल्का सरोवर. त्यानंतरचा प्रश्न आहे कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर आपण अशी ट्रिक समजूया, तिथे कर्नाटकचे क म्हणजेच काय तर कथ्थक. कर्नाटकमध्ये सुरुवातीला क शेवटी क, कथ्थकमध्ये सुरुवातीला क शेवटी क. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भारतीय राज्यघटनेच्या 370व्या कलमानुसार विशेष दर्जा दिला आहे? तर ते आहे जम्मू काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात संसदीय शासन प्रणाली असल्याने रिकामजागा हे घटनात्मक प्रमुख असतात. भारतात संसदीय शासन प्रणाली असल्यामुळे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे? तर ते आहे कलम 17. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 288. नंतरचा प्रश्न आहे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करते? तर ते आहे पोलीस पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे विजेच्या दिव्यातील तारेत कोणता वायू वापरतात? तर हा हमखास परीक्षेला येणारा प्रश्न आहे, खूप IMP प्रश्न आहे हा. तर ते आहे टंगस्टन हा धातू वापरतात विजेच्या दिव्यातील तारेत. नंतरचा प्रश्न आहे क्ष किरणांचा शोध कोणी लावला? तर क्ष किरणांचा शोध हा विल्यम रॉटजेन यांनी लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे E = mc² हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हा मांडलेला आहे आइन्स्टाईन यांनी. नंतरचा प्रश्न आहे BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर ती आहे क्षयरोग या रोगावरती BCG लस वापरली जाते. नंतरचा प्रश्न आहे अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू अग्निशमन या यंत्रामध्ये वापरला जातो. नंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर आर्यभट्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सन 2016-17 चा अर्थसंकल्प लोकसभेत कोणी मांडला? तर ते आहे अरुण जेटली यांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड येथे जानेवारी 2016 मध्ये
पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते श्रीपाल सबनीस. हे पिंपरी चिंचवड येथे जानेवारी 2016 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना 2016 साली कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे? तर ते आहे पद्मश्री या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? आता हा पेपर सुद्धा 2016चा आहे, त्यामुळे तेव्हाचे विचारलेले आहे. तर तेव्हा प्रवीण दीक्षित हे पोलीस महासंचालक होते. तर आपण यावरून असं लक्षात येते की आपल्याला त्यावेळेचे पोलीस महासंचालक कोण आहे किंवा लोकसभापती कोण असतात, तर हा प्रश्न विचारला जातो. तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. तर 2016 मध्ये पोलीस महासंचालक कोण होते महाराष्ट्राचे? तर प्रवीण दीक्षित हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच काय तर इस्रो द्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली? तर ती आहे ॲस्ट्रोसॅट. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन या कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 10 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.